पुणेकर गंधार. कसं मग तुम्हाला दाखवलं मी लगातार बॅक दुसरी व्हिडिओ करतोय. आणि आता मी पुढं मित्रांसोबत फिरायला चाललं आहे नवीन डेस्टिनेशनला. आणि डेस्टिनेशन एवढी लांब आहे तुम्हाला डायरेक्ट रेल्वे स्टेशनला यावं लागेल. ही रेल्वे आपली नाही, आपली रेल्वे लेट झालेली आहे 5:30 वाजेपर्यंत. आता डायरेक्ट 7:30 येणार आहे. आता रेल्वेने चाललो आहे आणि एकदम लय लांब चालले, कमीत कमी 600 किलोमीटर चालले. 12 तासाचा प्रवास आहे. आणि डेस्टिनेशन आता पुढे चालले. फायनली ट्रेनचा वाट बघून दमलो होतो. आणि आता ट्रेन आमची आलेली आहे आणि प्लॅटफॉर्म क्रमांक 2ला ट्रेन आहे. एकदम थर्ड क्लास. खरंच कमीत कमी 4-5 तास ट्रेन लेट झालेली. आणि आम्ही लवकरही इथं बसलो होतो. काय सांगू काय अवस्था झाली. आता थोडासा येतो मसाज घेतला 60 रुपयाचा, एक नंबर होता. तेव्हा कुठं उभं राहून बोलतोय तुमच्याशी. आणि आता इथं ट्रेनची वाट बघतोय, पण नुसत्या मालगाड्या आमची ट्रेन येते ना या बाजूने येते मस्तपैकी. आणि इकडून आता आली परत मालगाडी. आणि आम्हाला वाटते आमची ट्रेन आली सारखी. त्यामुळे लय हेडिक झालेलं आहे पूर्ण. फायनली वेट ओव्हर झालेलं आहे आणि ट्रेन आलेली आहे. आणि आता इथं अर्धा तास अजून ट्रेन थांबणार आहे. आणि आता आम्ही ट्रेनमध्ये जाऊन बसणार आणि मस्तपैकी पाय सरकायला लागले उभं राहतो. पटकरी ट्रेनमध्ये भरतो. जरा सामान खूप आहे. मग ट्रेनमध्ये बसल्यानंतर किंवा निघाल्यानंतर जसं मला शक्य तुमच्याशी बोलायला, कारण की इथं माईक नाही आहे, त्यामुळे आवाज पण येत नाही तुमच्यापर्यंत. आता निघतो मी ट्रेनमध्ये, मग परत भेटतो तुम्हाला वेळ भेटल्यावर. तर मित्रांनो, मी माझ्या डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहे. ट्रेनने खूप लेट केलं. 5:30ची ट्रेन होती, ती पोहोचली 12 वाजता. तिथून रूमला गेलो, रूम गेलं चेकआउट, एक नंबर रूम. आणि आता तुम्ही कोणीच गेस केलेलं नाही मी कुठे निघालो होतो काय. आणि आता तुम्हाला माझ्या मागं बोटे दिसत असन. आता तुम्हाला समजलं असन कुठं आलो आहे. तरी पण मी तुमच्यासाठी आलो. मी 7 दिवसांची ट्रिप करायला आलोले गोव्याला. आणि त्यातला आज पहिला दिवस आहे माझा. आणि साऊथ गोव्यात फिरतोय पांडोलिम बीचवर. सॉरी प्रॉनाऊन्स जर मी चुकीचं करत असेल तर. सनसेट होईन आता थोड्या वेळात. सनसेटचे सिनेमॅटिक पण दाखवतो तुम्हाला. मित्रांनो, आता जेवण मगाशी केलं. रूमला जाऊन थोडीशी पळी घेतली आणि जेवण एक नंबर भेटलं होतं. आणि आता संध्याकाळचे वाजले 7:30 पावणे 8. आणि आता मार्केटमध्ये आले. इथं एक चष्मा आणि हॅट घेतली मस्तपैकी. आता स्टाईल बिल मारणार हॅट टूच झालं. आणि अजून आर्यन दादाला टी शर्ट घेतो आम्ही तिथं घालायला मस्तपैकी. संजय दादा चष्मा बघतोय त्याला. आम्ही तिथे घेतले की त्याचे मापाचे नव्हते चांगले, आम्हाला भेटून घेतली निखिल दादा मला. आणि मार्केट फिरत चाललो इथलं. मार्केट फिरत विचार करतो एक टॅटू काढून घेतो इथं. कसं वाटेल टॅटू. The next day. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आता सकाळी मी बीचवर जाऊन आलेलो आहे आणि फुल वॉलला होऊन आलेलो आहे. आणि आता आर्यन आवरायला गेला आहे. आणि आम्ही इथं बाहेर बसले बीचवर सुकत. आणि काल असं झालं की मार्केटमध्ये गेलो, मार्केट दाखवलं आणि त्यानंतर घरी येऊन डायरेक्ट
गुडूप झाला मी पण, आणि माझा मोबाईल पण स्विच ऑफ झाला डायरेक्ट. आणि तिथून आता इकडं आलोय नॉर्थला रेल्वेचा प्रवास करत खटखट 40 रुपयात काम झाले, एकदम स्वस्तात. तसे बसले, महाग पडत होते आम्हाला. आणि आता इथं नॉर्थच्या आरंबोल बीचला थांबतो. आणि आरंबोल बीचला अशीच मजा असते. आणि आरंबोल बीच हा रशियन बीच म्हणून ओळखला जातो. आणि बीचवर खूप रशियन आहे. आणि तुमचा भाऊ फुलच्या 26 मला एन्जॉय करताय. समझ रहे हो ना? आर्यन आला आवरून. आता मी आवरून बिरून इथून आम्ही सगळे स्कूटीवर निघणार आहे मोर्जिन बीचला. तिथून संध्याकाळी आले इथं आरंबोल बीचच्या तिथं जवळ एक स्वीट लेक म्हणून पॉईंट आहे, तिथं तुम्हाला घेऊन जातो. आणि आता सकाळी भिजायला गेलो तर त्यामुळे मोबाईल नाही घेऊन गेलो. भेंडी मोबाईल पाण्यात बिण्यात गेला, खराब झाला. कोणते प्रॉब्लेम हे करणार सॉल्व. पण संध्याकाळी बीच दाखवतो तुम्हाला मस्त. आरंबोल बीच, स्वीट लेक, मोर्जिन बीच, आणि अजून खूप मस्ती करणार आहे आम्ही सगळे. तर मित्रांनो, मोर्जिन बीच तर तुम्ही बघितलंच आहे आणि एकदम शांत बीच आहे मोर्जिन. आणि आता इथून परत निघालो हॉटेलवर. आणि आता ऊन खूप वाढले त्यामुळे आता हॉटेलला जाऊन अशी चिल करणार आहे. आणि त्यानंतर 4 वाजता आरंबोल बीचवर एक पॉईंट आहे स्वीट लेक म्हणून, म्हणजे समुद्राच्या जवळ आहे, गोडा पाण्याचं तळ. आणि तिथे ट्रेक करून जावं लागतं, ते पण खूप सुंदर आहे. तर ते पण बघायला आता जाणार आहे 4 वाजता ऊन उतरल्यावर. तर आता इथून निघतो. आणि रस्ते पण खूप भारी आहेत. चला एन्जॉय. गरमी खूप झाल्यामुळे रस्त्यात जाता एक चांगला ऊसाचा रसवाला भेटलाय. गोव्यात ऊसाचा रस प्यायला भेटतो हीच खूप मोठी गोष्ट आहे. तर आता इथं आपलं गरम गरमीने एवढं डोकं खराब झालंय की थंड ऊसाचा रस पितो इथं. आणि पिऊन सांगतो मी ऊसाचा रस. आणि रिफ्रेशिंग झालं का रिफ्रेशिंग करायला अजून दुसरं काही लागेल. एक नंबर ज्यूस होता, एक नंबर ज्यूस पिऊन आत्मा आणि ताण दोन्ही तृप्त झालेत. आता चाललो रूमवर, तिथून डायरेक्ट स्वीट लेकचा ट्रेक. तर मित्रांनो, फ्रेश होऊन आता चाललं स्वीट लेक बघायला. आणि सनसेटच्या वेळी झालं आता किती भारी दिसतं सनसेटच्या वेळी. स्वीट लेक बघत होतो आणि मग गोप्रो स्विच ऑफ झालाय. याच्या आधीचे जे तुम्ही फुटेज बघितले ते सगळं गोप्रोचं होतं, आणि त्यामुळे तुम्हाला जरा क्वालिटी इम्प्रूव्ह दिसली असेल. आता स्वीट लेकला जायला आपल्याला इकडून कुठून तरी रस्ता आहे, विचारत चाललंय. मी पण पहिल्यांदाच चाललोय. आणि इथं आम्ही सगळ्यांनी मिळून एकदम चांगली कलाकारी केली आहे. फुल एक गार्डन टाईप केलेली आहे. नारळ कोकोनट हा विला आहे आमचा स्वतःचा. फुल विले आपला खतरनाक विषय. आणि आर्यनची तल्लवचे केले त्यांनी समोर. फुल एन्जॉय करते बीचवर. आणि क्वालिटी थोडीशी तुम्हाला डाऊनग्रेड वाटेल मगाच्या शॉटपेक्षा, कारण की आता मी मोबाईलने शूट करतो आणि मगाशी गोप्रोने शूट करत होतो. आता पण करणार होतो पण मग गोप्रो स्विच ऑफ झालाय. मित्रांनो, फायनली 10 मिनिटाचा ट्रेक करून मी स्वीट लेक कशी येऊन पोचले आहे. मागं बघू शकते स्वीट लेक आहे, पुढं बीच आहे, बीचवर सनसेट होतोय.
10 मिनिटाचा ट्रेक आहे, सोपा ट्रेक आहे. पण त्याच्यात शेवटचा जो फायनलचा जो टप्पा आहे तो दगडातून आहे, तो थोडासा टफ आहे पण वरती ते एक नंबर माग व्ह्यू आहे खतरनाक. तुम्हाला दाखवतो मी जरा शॉर्ट्समध्ये, सिनेमॅटिक शॉर्ट्स म्हणू शकता तुम्ही जर तुम्हाला वाटले तर. एकदा बघा व्ह्यू काय दिसतोय खतरनाक. इकडं अख्खं जंगल आणि मध्ये शूट लेक आणि पुढं माझ्या ह्या बाजूला बीच. वाह खतरनाक. आता परत ह्या पण बीचवर फोटोशूट मस्तपैकी ट्रेक करून परत आळंबोळ बीचला. चप्पल सुटली. मित्रांनो, मी तुम्हाला जो म्हणत होतो शेवटच्या टप्प्यात एक ट्रॅक लागतो, तर माझ्या मागं बघता येतो तो हाच ट्रॅक आहे. ह्या दगडांच्या मधून पास होऊन तुम्हाला पुढे जायचे आणि तिथून पुढे मग चांगला रस्ता आहे एकदम खतरनाक. तर स्वीट लेकला येत असाल तर जरा सावकाश या इथं आल्यावर, कारण की तर शेवाळ बिवाळ पण आहे, पण वरती ते इथून पुढे जाणं, कारण की पुढं खतरनाक व्ह्यू आहे. इथं पण खतरनाक व्ह्यू आहे मागं. बीच प्री वेडिंगसाठी एक नंबर जागा आहे. म्हणजे आता आम्ही इथून आलो तिथं पण प्री वेडिंग चालू होती फुल मस्तीमध्ये. तुम्हाला जरा रस्ता दाखवतो इथून पुढचा. तर मित्रांनो, ट्रेक बीक करून आता आळंबोळ बीचला आलेलं आहे. आणि जे तुम्हाला आता मी सिनेमॅटिक नकाच म्हणू, तुम्ही जे शॉर्ट मी तुम्हाला आता दाखवले ते आळंबोळ बीचचे नाईट लाईफ आहे. आणि इथं असे फॉरेनर यूज शो करतात, आगीचे खूप शो चालतात. आणि आता खूप दमलं मी ट्रेक बीक करून, आता जेवून झोपणार आहे. तर आपला डे 1चा व्हिडिओ मी इथंच संपवतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि ह्याची सिरीज बघायची असेल तर तो घंटा पण वाजून टाका. तर पुढच्या सिरीजच्या व्हिडिओमध्ये लवकरच मी तुमच्या संग भेटतो. धन्यवाद.